नमस्कार नमस्कार शेतकरी बंधूंनो, शेती तज्ज्ञ पंकज घेटे या यूट्यूब चॅनलमध्ये मी सर्व शेतकरी बांधवांचं स्वागत करतो। शेतकरी बंधूंनो, आज आपण अशा ठिकाणी आलेलो आहे की महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशच्या बॉर्डरला एक इच्छापूर गाव आहे जे का बुरहानपूर जिल्ह्यामध्ये येतं। तर इथे आपण राहुल ठाकूर नावाचे एक प्रगतिशील शेतकरी बीई इंजिनिअरिंग झालेले व्यक्ती आहे का जे स्वतः शेतीची डेव्हलपमेंट त्याच्यासोबत साईड बिझनेस म्हणून त्यांनी हे गोटपालन सुरू केलेलं आहे। तर आजच्या ह्या व्हिडिओमध्ये राहुल सर, मी तुमचं शब्दसुमनाने स्वागत करतो। नमस्कार सर। तर राहुल सर, आपला थोडक्यात परिचय, जे काही माझे मुद्दे आहेत ज्या मुद्द्यांवरती मी बोलणार आहे का, सर्वप्रथम तुम्ही मला तुमचा परिचय द्याल? माझं नाव सर राहुल ठाकूर, मी प्रॉपर इच्छापूरला राहतो, बुरहानपूर जिल्हा मध्य प्रदेश। आणि सर माझं शिक्षण महाराष्ट्रात झालेलं आहे आणि शिक्षण झाल्यानंतर सर मी शेती करायचीच होती मला, म्हणून मी शेतीकडे आलो आहे। मी आता शेती बघतोय, शेतीसोबत सर मी शेळी पालन पण करतोय आणि मी कुक्कुटपालन पण करतोय सर। आणि हा जो प्रोजेक्ट मी केलेला आहे, हा प्रोजेक्ट सर NLM थ्रू केलेला आहे, मी गव्हर्नमेंट थ्रू NLM थ्रू केलेला आहे। हा जो प्रोजेक्ट आहे गव्हर्नमेंट सबसिडाइज प्रोजेक्ट आहे। याच्यात सर 50% सबसिडी दिलेली गव्हर्नमेंटने मला आणि खूप चांगला मला सपोर्ट मिळाला सर याच्या गव्हर्नमेंटचे जे अधिकारी आहेत त्यांच्याकडनं। आणि सर, एक महत्त्वाचा प्रश्न आहे का, गोटपालन करताना हे शेळी पालनामध्ये एक दोन प्रकार पडतात का, एक बंदिस्त आणि एक अर्धबंदिस्त। आपण जनरली बघतो का ग्रामीण भागामध्ये जे काही शेळी पालन होतं तर ते ग्राउंड लेवलला होतं, अतिशय एका छोट्याशा जागेमध्ये आणि मोस्टली जमिनीवरतीच केलं जातं। परंतु आपण जे हे हायटेक पद्धतीने केलेलं आहे का, एक उंची घेतलेली आहे वरती शेड वगैरे तयार करून, तर याचा उद्देश काय? याचं सर मेन उद्देश हा आहे सर, सगळ्यात मेन आमच्या लक्षात आलं होतं की लेबर कॉस्टिंग कमी लागायला पाहिजे। जर आपण खाली जर घेतले सर तर रेग्युलर तुम्हाला लेबर लागतीलच क्लिनिंग करायला आणि सगळ्या गोष्टीला, बरोबर। तुम्ही जर एलिव्हेटेड जर शेड केलं सर तर त्याला लेबर कॉस्टिंग आपली वाचते क्लिनिंगची, कारण की त्याचं जे वेस्ट आहे वेस्ट पूर्ण खाली जातं आणि त्याच्यासाठी तुम्हाला म्हणजे, आणि शेळ्यांना पण त्रास होत नाही, कारण युरिन करतात सर, त्यांना शेळींना कसं आहे ओल्यामध्ये बसायचं त्रास होतो, म्हणजे त्यांना आवडत नाही, म्हणून ते त्यांना जर आपण कोरडी जागा जर दिली तर त्यांना चांगलं वाटतं। आणि त्याच्यानंतर सर दुसरा एक सगळ्यात मोठा हा फायदा त्याचा हा आहे, शेळीच्या युरिन मध्ये अमोनिया म्हणून एक गॅस असतो, त्याच्यामुळे शेळींना खूप त्रास होतो। जर तुम्ही ते थोडं वर घेतलं ना तर त्याच्यामुळे पण तुम्हाला खूप फायदे मिळतात, म्हणजे डिसीज होत नाही, काही शेळ्यांना काही प्रॉब्लेम येत नाही, हा एक मोठा फायदा आहे त्याचा। म्हणजेच शेतकरी बंधूंनो, राहुल सरांच्या प्रश्नाच्या उत्तरावरनं असं करताय का, आपण जर एक हाईट घेऊन जर वरच्या फ्लोअरला जर आपण शेळी पालन करण्याचा प्रयत्न केला किंवा केलं तर याच्यामध्ये जे काही रोगराई आहे किंवा जे काही इन्फेक्शन आहे ते शेळ्यांना होत नाही आणि अतिशय चांगल्या पद्धतीने आपण हा प्रोजेक्ट हा रन करू शकतो। शेतकरी बंधूंना बघू शकता का, बाजूला इथे रॅम्प केलेला आहे का, ह्या रॅम्पवरनं शेळ्यांना चढणं उतरण्यासाठी एक जागा आहे, लागलीच शेळ्या इथे वरती येतात तिकडच्या ब्लॉक मध्ये। आणि इथे आपण बघू शकतो शेतकरी बंधूंनो की अतिशय नियोजन पद्धतीने काम केलेलं आहे का, खाली ही जे फ्लोरिंग मॅट आहे तर ह्या फ्लोरिंग मॅटच्या साह्याने इथे घाणही थांबत नाही, जी विष्ठा आहे मूत्र आहे सर्व खाली जात आहे आणि इथे घाण पण तुम्हाला साचलेली दिसत नसेल। शेतकरी बंधूंनो, जर का आपण इथलं नियोजन जर का बघितलं तर अतिशय नियोजनबद्ध काम राहुल सरांनी केलेलं आहे का। इथे जे साईज आहे तर 30 फूट लांबीला आणि 12 फूट रुंदीला असे पॅचेस आहेत, त्याच्यामध्ये शेळ्यांना चं नियोजन असतं। इथे आपण बघतोय का हे गव्हाणी केलेले आहे, त्या गव्हाणांच्या साह्याने इथे त्यांना चारा पण दिला जातोय, खुराक दिला जात आहे, वॅक्सिनेशन असेल, पाण्याचं नियोजन आपण बघतोय। आणि एक मध्ये सेंट्रलला रस्ता दिलेला आहे आणि रस्त्याच्या दोघं साईडला इथे शेळ्यांचा एक पॅचेस देऊन नियोजन केलेलं आहे यांनी, जेणेकरून इथे यांना जे स्पेशली ज्या जाती आहेत किंवा ब्रीड आहेत ते मिक्स व्हायला नको आणि प्रत्येक जात ही वेगवेगळ्या ठिकाणी ते देत आहेत। तर याचा पुढचा प्रश्न राहुल सर तुम्हाला असा विचारेल का, आपण इथे किती प्रकारच्या जाती ज्या ब्रीड म्हणतो त्या तुम्ही इथे पालन करताय? सर माझ्याकडे सिरोही, सगळ्यात आधी मी सिरोही आणल्या होत्या, त्याच्यानंतर सर मी सोजत आणलेत, बरोबर। तर माझ्याकडे या ब्लॉक मध्ये सिरोही आहेत, तुम्ही बघू शकता, आणि सोजत आहेत, बरोबर। म्हणजे हा बोकळ शिरोईचा,
हा सिरोईचा बोकड आहे सर. बरोबर. म्हणजे शेतकरी बंधूंनो बघा का क्रॉसिंगसाठी जनरली बोकड हा महत्वाचा असतो, तर तो बघू शकता आपण, हा शिरोई जातीचा बोकड आहे. त्याची हाईट वगैरे सर्व बघितलं तर आपल्याला नक्कीच कळेल का नियोजन किती छान पद्धतीने आहे. आणि दुसरी कुठली जात सांगितली सर? सोजत सांगितली सर. ही जी आहे सर सोजत आहे. या साईडला जे आहेत हे सोजत आहे. व्हाईट कलर मध्ये. हो, व्हाईट कलर मध्ये. अच्छा, तर शेतकरी बंधूंनो व्हाईट कलर मध्ये जे पण तुम्हाला इथे दिसत आहे ते सर्व सोजत ही जात आहे. म्हणजे हा जो बोकड आहे हा सोजतचा आहे. तर राहुल सर, पुनच्छ तुमच्या ग्रुपमध्ये माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मी स्वागत करतो. आणि खरोखर हा जो तुमचा प्रोजेक्ट आहे हा प्रोजेक्ट खरोखर शेतकरी बांधवांपर्यंत याची माहिती जाईल माझ्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून, आणि जास्तीत जास्त शेतकरी बंधूंना अशा पद्धतीने नियोजन करता येईल. शेतकरी बंधूंना मी तुम्हालाही आव्हान करेल का खरोखर जर का एखादा बिझनेस डेव्हलप करायचा असेल, एखादा प्रोजेक्ट तुम्हाला रन करायचा असेल, तर असं नियोजन पद्धतीने काम केलं तर आपण त्याच्यामध्ये कधीही आपला तोटा होत नाही, फायदा असतोच. फक्त तुम्हाला शेड उभारण्यासाठी खर्च असेल, परंतु एकदा का शेड उभारला तर ज्या काही रोगराई आहेत किंवा जे काही इन्फेक्शन आहे किंवा चांगल्या पद्धतीने तुम्हाला उत्पन्न काढायचं आहे, तर याच्याशिवाय सध्या तरी आपल्याला पर्याय नाही. तर राहुल सर, तुम्ही मला वेळात वेळ काढून, बऱ्याच वेळेस आपली चर्चाही झाली, फोनवरची चर्चा झाली, परंतु तुमचा सगळा हा बिझी शेड्यूल मधनं तुम्ही वेळात वेळ काढून मला वेळ दिला, त्याबद्दल मी तुमचा खूप खूप आभारी आहे. तुम्हाला धन्यवाद देतो. तुमचा खूप खूप आभार आहे सर, तुम्ही आले इथे वेळ काढून. ओके. आणि पुनच्छ शेतकरी बंधूंनो, शेतीतज्ञ पंकज घेटे या यूट्यूब चॅनलला मी आव्हान करेल का नवीन नवीन व्हिडिओसाठी तुम्ही शेअर करायचा आहे, सबस्क्राईब करायचा आहे, कमेंट करायला विसरू नका, जेणेकरून इथे काही अजून काही नवीन असेल किंवा कोणाला काही नवीन घ्यायचं बाकी असेल तर त्या संदर्भात आपण व्हिडिओ करूया. धन्यवाद. थँक्यू सर.